आज पुन्हा आपण सरळ रूप देणे या टॉपिकवरील उदाहरणे बघणार आहोत. उदाहरण नंबर 1. जर अधिक म्हणजे भागिले, गुणिले म्हणजे वजा, वजा म्हणजे गुणिले आणि भागिले म्हणजे अधिक, तर 39 अधिक 13 वजा 11 गुणिले 12 भागिले 3 ची किंमत किती? कंबाईन ग्रुप बी मेन्स 2023च्या परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे. मित्रांनो, प्रश्न अतिशय सोपा आहे. सुरुवातीला फक्त अंक आपण लिहून घेणार. 39, 13, 11, 12 आणि 3. आता बघा, पहिलं चिन्ह आहे अधिक, तर अधिक म्हणजे काय? भागिले. त्यानंतर आहे वजा, वजा म्हणजे गुणिले. त्यानंतर पुढचं चिन्ह आहे गुणिले, गुणिले म्हणजे वजा आणि शेवटचं चिन्ह आहे भागिले, भागिले म्हणजे अधिक. आता मित्रांनो, हे गणित आपल्याला व्ही बोर्डमासच्या मेथडने सोडवायचं आहे. तर बघा, सुरुवातीला आपल्याला हा भागाकार करावा लागेल. 13 39 म्हणजे भागाकार आला 3 गुणिले 11 वजा 12 अधिक 3. त्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये मित्रांनो आपल्याला हा गुणाकार करायचा आहे. 11 त्रिक 33 वजा 12 अधिक 3. पुढच्या स्टेपमध्ये आता 33 मधून आपल्याला 12 वजा करायचे. मग 3तून 2 गेला, खाली राहिला 1, 3तून 1 गेला, खाली राहिले 2. 21 21 अधिक 3. शेवटच्या स्टेपमध्ये मित्रांनो आपल्याला उत्तर मिळेल 21 अधिक 3 24. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आलं 24. उदाहरण नंबर 2. योग्य गणितीय चिन्हांचा उपयोग करून खालील समीकरण बरोबर करा. टेक्निकल सर्व्हिसेस प्री 2022च्या परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे. मित्रांनो बघा, 42 चौकट 6 चौकट 51 बरोबर 201. तर आपल्याला पर्याय दिलेले आहेत 1 2 3 आणि 4. आता या एका पर्यायामधील आपल्याला गणितीय चिन्हांचा उपयोग करून हे समीकरण बरोबर आहे का ते आपल्याला ओळखायचं आहे. तर बघा, पर्याय क्रमांक आपण 1 घेतला. पर्याय क्रमांक 1 नुसार आपल्याला अधिक आणि वजा या दोन चिन्हांचा वापर करावा लागेल. बघा, सुरुवातीला पहिलं चिन्ह आहे अधिक, त्यानंतर आहे वजा. मग 42 अधिक 6 वजा 51 बरोबर 201. बघा मित्रांनो, अधिक आणि वजा या दोन चिन्हांचा आपण वापर केलाय. तर हे गणितीय समीकरण बरोबर आहे का ते आपल्याला ओळखायचं आहे. बरोबर चिन्हाच्या उजवीकडे 201 आहे. मग डावीकडच्या क्रिया केल्यानंतर सुद्धा उत्तर 201 यायला पाहिजे. बघूयात काय होतं. सुरुवातीच्या स्टेपमध्ये आपल्याला ही बेरीज करावी लागेल. 42 आणि 6 48 वजा 51 आणि पुढे आहे 201. तर मित्रांनो, 48 मधून 48 आणि वजा 51 म्हणजे अधिक 48 वजा 51 चिन्ह भिन्न आहेत. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचे द्यायचं. 51 मधून 48 गेले, खाली उरले मित्रांनो 3 म्हणजे वजा 3 बरोबर 201. तर मित्रांनो, हे जे पर्याय क्रमांक 1 मधील चिन्ह आहे ते चुकीचे आहे. पर्याय क्रमांक 1 चुकीचा झाला. त्यानंतर आता पर्याय क्रमांक 2 बघा, 42 आता गुणिले आणि वजा. पहिलं चिन्ह घेतलं आपण गुणिले, त्यानंतर 6 आणि त्यानंतर वजा 51 बरोबर 201. मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 मध्ये गुणिले आणि वजा या दोन चिन्हांचा आपण वापर केला. बघूयात हे समीकरण बरोबर येत आहे का. सुरुवातीच्या स्टेपमध्ये आपण करणार गुणाकार. 6 दुणे 12 हातचा आला 1, 6 चोक 24 आणि 1 25. 252 वजा 51 बरोबर 201. आता मित्रांनो बघा, या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचंय. आता 2तून 1 गेला, खाली राहिला 1, 5तून 5 गेले 0 आणि 2शी 2 म्हणजे 201 बरोबर 201. मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. म्हणजे गणितीय चिन्ह कोणती घेतली आपण, पर्याय क्रमांक 2 मधले घेतली की हे समीकरण बरोबर येतं. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. उदाहरण नंबर 3. 62 वजा चौकटीमध्ये 15 भागिले कंसामध्ये 3 गुणिले 3 वजा 2 गुणिले 2 कंस पूर्ण, त्यानंतर चौकट पूर्ण. मित्रांनो, व्ही बोर्डमासच्या नियमाचा वापर करून आपल्याला हे गणित सोडवायचं आहे. बघूया, सुरुवातीला आपल्याला मित्रांनो हा कंस सोडवायचा आहे. मग सुरुवातीचे पद लिहून घ्या. 62 वजा चौकटीमध्ये 15 भागिले. आता मित्रांनो बघा, कंसामध्ये 3 गुणिले 3 आणि 2 गुणिले 2 या दोन वेगवेगळे पद आहेत. मग या दोनही गुणाकारांचा विचार आपण एका वेळेला करू शकतो. मग बघा, 3 गुणिले 3 3 त्रिक 9 वजा 2 गुणिले 2 2 दुणे 4 कंस पूर्ण, त्यानंतर चौकट पूर्ण. मित्रांनो, पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला हा कंस सोडवायचा आहे. बघा,
62 वजा चौकटीमध्ये 15 भागिले 9 वजा 4, 9वातनं 4 गेले, खाली राहिले 5 आणि कंस चौकट. आता मित्रांनो पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला ही चौकट सोडवायची आहे. 62 वजा 15 भागिले 5, 5 त्रिक 15, भागाकार आला 3 आणि शेवटच्या स्टेपमध्ये मित्रांनो आपल्याला उत्तर मिळेल 62 वजा 3, उत्तर आलं 59. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे 59. उदाहरण नंबर 4. 3 चौकटीमध्ये 6 वजा 4 कंसामध्ये 5 अधिक 7 गुणिले वजा 3 अधिक 88 भागिले 4 कंस पूर्ण चौकट पूर्ण बरोबर किती? मित्रांनो व्ही बोर्डमासच्या मेथडने आपल्याला हे गणित सोडवायचं आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला हा कंस सोडवायचा आहे. तर मित्रांनो बघा, सुरुवातीचे पद आपण लिहून घेणार 3, त्यानंतर चौकटीमध्ये 6 वजा 4. आता मित्रांनो या कंसामध्ये जर बघितलं तर आपल्याला काय दिसतंय, अधिक 7 गुणिले वजा 3. मित्रांनो ही क्रिया आणि 88 भागिले 4. मित्रांनो गुणाकार आणि भागाकार अशा दोन क्रिया आहेत. दोनही वेगवेगळी पदं असल्यामुळे आपण एका वेळेला ती सोडू शकतो. मग सुरुवातीला या ठिकाणी 5 लिहिले आणि 7 त्रिक 21. मित्रांनो उत्तर 21 आलं, पण उत्तराला चिन्ह आपण देणार वजा, कारण की वजा चिन्ह एकदा आलं. त्यानंतर अधिक, आता 4 दुणे 8, 4 दुणे 8, भागाकार आला 22, कंस पूर्ण, त्यानंतर चौकट पूर्ण. 3 चौकटीमध्ये 6 वजा 4 कंसामध्ये मित्रांनो बघा आता 5 वजा 21 चिन्ह भिन्न आहेत, कारण की 5ला अधिकचं चिन्ह आहे. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. 21 मधून 5 गेले, खाली राहिले 16, उत्तराला चिन्ह येणार वजा, त्यानंतर अधिक 22. 3 चौकटीमध्ये 6 वजा 4. आता मित्रांनो या कंसाचं उत्तर आपल्याला लगेच मिळेल. वजा 16 आणि अधिक 22 चिन्ह भिन्न आहेत. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा, उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं द्या. 22 मधून 16 गेले, खाली राहिले 6, उत्तर येणार अधिक 6. आता मित्रांनो उत्तर अधिक 6 म्हणजे आपलं उत्तर किती येते, अधिक 6 येतं. मग मित्रांनो या ठिकाणी 6 लिहिले आणि त्यानंतर ही आहे मित्रांनो चौकट. पण आता या कंसाचं उत्तर आणि 4 यांच्यामध्ये गुणाकार आहे, म्हणजे या ठिकाणी मित्रांनो गुणाकार येणार. बघा आता पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला हा करायचा आहे गुणाकार. 3 चौकटीमध्ये 6 आणि बघा 6 चोक 24, उत्तर येणार वजा 24. त्यानंतर मित्रांनो बघा 6 वजा 24 चिन्ह भिन्न आहेत. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा, उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं द्या. 24 मधून 6 गेले, खाली राहिले 18, उत्तर येणार वजा 18. मित्रांनो उत्तर वजा 18 आलं, पण या ठिकाणी काय येणार, गुणाकाराचं चिन्ह, कारण की चौकटीमधली क्रिया आणि 3 यांच्यामध्ये आहे गुणाकार. मग आता शेवटच्या स्टेपमध्ये 18 1 18, 18 2 36, 18 त्रिक 54, वजा चिन्ह एकदा आलं म्हणून उत्तर आलं वजा 54. चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे वजा 54.